हॅलो एव्हरीवन, आज मंडे स्पेशलमध्ये मी चटणी ऋषाली तुमच्यासाठी मस्त स्वादिष्ट आणि हेल्दी अशी मूगडाळ परोठ्याची रेसिपी घेऊन आली आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाववाटी मूगडाळ घेतली, त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये मी आवश्यक तेवढे पाणी, मीठ आणि हळद टाकून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत मस्त सॉफ्ट अशी डाळ शिजवून घेतली। बघा, अशा पद्धतीने आपली डाळ मस्त सॉफ्ट शिजलेली आहे। त्यामधलं मी एक्स्ट्रा पाणी काढून घेतले। हे पाणी आपण परोठा भिजवायला पण वापरू शकतो, पण मी माझ्या मुलीला प्यायला दिलं होतं। नंतर एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ, बेसन, मीठ, काळे तीळ, ओवा, जिरे, हिंग, भरपूर अशी कोथिंबीर, धनापूड आणि आपण जी डाळ शिजवली होती मी ती घेतली। बघा, अशा पद्धतीने। नंतर मी त्यावर तेल टाकले आणि मस्त हाताने चोळून चोळून सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र केले। बघा, अशा पद्धतीने। नंतर थोडं थोडं पाणी घेऊन मी परोठ्याचं पीठ मळून घेतलं। बघा, अशा पद्धतीने। एकदा तुम्ही हा परोठा नक्की करून बघा, खूप छान लागतो। बघा, आता मी याची अशी पाती तयार केली आणि पतला पतला असा परोठा लाटून घेणार आहे। बघा, नंतर मी तव्यावर तेल टाकले आणि परोठा मस्त शेकून घेणार आहे। खमंग असा परोठा होतो, एकदम स्वादिष्ट आहे आणि खूप हेल्दी आहे। एकदा तुम्ही असा परोठा नक्की करून बघा। बघा, मस्त असा परोठा होतो, नरमगार सुंदर कलर आला ना आपल्या परोठ्याला। बघा, एकदा तुम्ही हा परोठा नक्की करून बघा, खूप हेल्दी आहे। बघा, आपला परोठा मस्तपैकी शेकून झाला आहे। अशा पद्धतीने माझे सर्व पराठे शेकून झाले आहे। आम्ही आमच्या गावाकडे ना जी चटणी खात होतो ना, ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते। गरम गरम परोठ्याबरोबर ही चटणी मस्त लागते। त्यासाठी मी एका वाटीमध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्यामध्ये मी तिखट मीठ टाकलं, तेल टाकलं आणि पाणी टाकलं, त्याला मिक्स केलं आणि त्याबरोबर परोठा। आहा हा हा, मस्त लागतं। बघा, बस चटणी झाली आपली, अशीच चटणी करायची। एकदा ही चटणी नक्की खाऊन बघा। बघा, चटणी झाली आणि गरम गरम परोठा मस्त शेअर करावा, परिवाराबरोबर बसून खावं, एक नंबर। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चटपट्या आणि हेल्दी रेसिपीसोबत। बाय बाय।